गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत देशमुख हे मागील अनेक वर्ष पांडुरंग परिवारातील एक मोठे नेते म्हणून ओळखले जात आलेत। त्यांच्या राजकारणाच्या अगदी सुरुवातीच्या काळात स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कासेगाव परिसरातील अतिशय निष्ठावंत अशी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले होते। यातूनच त्यांना पांडुरंग परिवाराचे मोठे पाठबळ लाभल्याची चर्चा होत आली आणि त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदी पदेही त्यांना बहाल करण्यात आली। कासेगाव जिल्हा परिषद गटात वसंत देशमुख हे मोठे वर्चस्व आहे अशी चर्चाही होत आली। मात्र अनेक पदे देऊनही वसंत देशमुख हे पांडुरंग कारखान्याचे चेअरमन व्हावेत ही त्यांच्या समर्थकांची अपेक्षा पूर्ण न झाल्यानं त्यांचे समर्थक कायम खाजगीत नाराजी व्यक्त करताना दिसून येतात अशीच चर्चा झाली। अशातच 2019च्या विधानसभा निवडणुकीत कासेगाव गटातून स्वर्गीय माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना लीड देण्यात ते प्रभावी भूमिका बजावतील अशी अपेक्षा फोल ठरल्याची चर्चा झाली। अशातच पांडुरंग परिवारातील मागील काही वर्षात वसंत देशमुख यांच्या विरोधात काहींनी एकत्रित कासेगावात तिसरी आघाडी काढली आणि वसंत देशमुख यांच्या अडचणी वाढत गेल्या। कासेगाव गटच काय तर कासेगाव गावात देखील त्यांना मोठं आव्हान आहे हे दिसून आलं। काही महिन्यांपूर्वी वसंत देशमुख यांनी कासेगावात समर्थकांचा मेळावा घेतला आणि पुढे शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीही मागितली। उमेदवारी काही मिळाली नाही, मात्र आता त्यांना शरद पवार यांनी दिलेले उमेदवार अनिल सावंत यांना मताधिक्य देण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार आहे। एकीकडे महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी कासेगाव गटातील आवताडे आणि परिचारक समर्थक तयारीनिशी मैदानात उतरले आहेत, तर दुसरीकडे भगीरथ भालकेंसाठी त्यांचे समर्थक तयारीला लागले आहेत। अशा वेळी तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांच्यासाठी पंढरपूर तालुक्यातील मोहिते पाटील समर्थक देखील नेटाने प्रयत्न करणार आहेत। आता पांडुरंग परिवार सोडलेल्या वसंत देशमुख यांच्या समोर अनिल सावंत यांना कासेगाव गटातून मताधिक्य देण्यासाठी मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे आणि वसंत देशमुख हे त्यात कितपत यशस्वी ठरणार याची उत्सुकता पांडुरंग परिवार, भालके समर्थक आणि शरद पवार समर्थकांना लागून राहिली आहे।